मित्र हो, मी जावळे सर आपले सर्वांचे सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्सच्या 9व्या दिवसामध्ये आपले स्वागत करतो. मित्र हो, या ब्रिज कोर्सच्या अंतर्गत या 9व्या दिवसामध्ये आपल्याला एक उपघटक अभ्यासायचा आहे. तो म्हणजेच सजातीय करणींवरील क्रिया, गुणाकार आणि भागाकार आणि करणींचे परिमेयीकरण. मागच्या दिवसाला म्हणजेच 8व्या दिवसामध्ये आपण सजातीय करणींवरील क्रिया, त्यांची बेरीज आणि वजाबाकी यांचा अभ्यास केलेला होता. या भागामध्ये किंवा या 9व्या दिवसामध्ये आपल्याला गुणाकार आणि भागाकार या म्हणजे करणीचा गुणाकार कसा करायचा, करणीचा भागाकार कसा करायचा आणि करणीचे परिमेयीकरण कसं करायचं याचा अभ्यास करायचा आहे. तर या दिवसाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय करता येणं अपेक्षित आहे, म्हणजे तुमच्यामध्ये कोणत्या क्षमता विकसित होणं अपेक्षित आहे. तर सजातीय करणींचा गुणाकार तुम्हाला करता आला पाहिजे, सजातीय करणींचा भागाकार करता येणं आणि छेदाचे परिमेयीकरण करता येणं या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. म्हणून आजच्या या 9व्या दिवसाचा अभ्यासक्रम तुम्ही मन लावून आणि काळजीपूर्वक अभ्यासा. 9व्या दिवसाचाच नाही, प्रत्येक दिवसाचा अभ्यास तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासणं अपेक्षित आहे. मित्र हो, यामध्ये महत्त्वाचे मुद्दे कोणते, तर पहिला मुद्दा आहे गुणाकार आणि भागाकार. आपल्याला सजातीय करणींचा गुणाकार आणि भागाकार करता येतो. आपण मागच्या दिवसाला सजातीय करणींची बेरीज आणि वजाबाकी करता येते, तसंच आपल्याला सजातीय करणींचा गुणाकार आणि भागाकार सुद्धा करता येतो. उदाहरण बघा, सोपे रूप द्या. 4 वर्गमुळात 12 गुणेला 2 वर्गमुळात 3 या 2 सजातीय करणी दिलेल्या आहे. एक आहे 4 वर्गमुळात 12 ही करणी, दुसरी आहे 2 वर्गमुळात 3 ही करणी. मित्रो, इथे तुम्ही लक्षात घ्या, करणी म्हणजे एक संख्या. करणी म्हणजे एक संख्या. ती फक्त अपरिमेय असू शकते किंवा परिमेय अपरिमेयचं एकत्रीकरण असू शकतं. तर या 2 करणींचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आपण तो गुणाकार करूया. बघा, हे उदाहरण आहे. यामध्ये गुणाकार करत असताना लक्षात घ्या, बेरीज वजाबाकी करत असताना आपण काय केलं की त्या सजातीय करणीमध्ये कर्निस्थ संख्यासुद्धा सारख्या असतील तरच बेरीज वजाबाकी करत होती. आता बघा, इथे कर्निस्थ संख्या काय आहे, वेगळी आहे. इथे 12 आहे, इथे 3 आहे, यांचा गुणाकार. तर 4 आणि 2 या दोघांचा गुणाकार करता येईल आणि वर्गमुळात 12 वर्गमुळात 3 या दोघांचा गुणाकार करता येईल. बघा, 4 गुणेला 2 वर्गमुळात 12 गुणेला 3, 4 गुणेला 2 किती होतात, 8 आणि वर्गमुळात 12 गुणेला 3 36, म्हणून 8 वर्गमुळात 36. आता 8 वर्गमुळात 36, 36चं वर्गमूळ 6, म्हणून 8 गुणेला 6 आणि 8 गुणेला 6 म्हणजेच 48. याचा अर्थ असा की या ज्या 2 दिलेल्या करणी आहेत त्या करणींचा गुणाकार आपल्याला मिळाला 48. दुसरं उदाहरण बघूया आपण, हे भागाकाराचं. सोपे रूप द्या. 8 वर्गमुळात 35 भागिला 4 वर्गमुळात 60. तर आपल्याला हे उदाहरण घेतल्यानंतर हा जो भागाकार आहे 8 वर्गमुळात
35 भागीला 4 वर्गमुळात 7 हा जो भागाकार आहे, हा भागाकार आपल्याला अंश छेद रूपात लिहिता येतो, जसं याप्रमाणे 8 वर्गमुळात 36 छेद 4 वर्गमुळात 7. याचाच अर्थ म्हणजे भागाकाराचं चिन्ह न वापरता हा भागाकार आपल्याला अंश छेद रूपात असा लिहिता येतो. पहिली संख्या अंशस्थानी आणि छेदस्थानी दुसरी संख्या. आता 8/4 आणि वर्गमुळात 35/7 याचा अर्थ असा होतो. तर वर्गमुळात 35 आणि वर्गमुळात 7 जसं आपण इथे वर्गमुळात 12 आणि वर्गमुळात 3 या दोघांचा गुणाकार एकाच करणी चिन्हाखाली केला, तसंच वर्गमुळात 35 आणि वर्गमुळात 7 या दोघांचा भागाकार आपल्याला एकाच करणी चिन्हाखाली करता येतो. जसे बघा 8/4 गुणेला वर्गमुळात 35/7. आता 8/4 2 वर्गमुळात 35/7. 35/7 केलं तर 7×5 35, म्हणून आपल्याला मिळेल 2 वर्गमुळात 5. म्हणजेच या 2 करणींचा भागाकार मिळाला आपल्याला 2 वर्गमुळात 5. अशा पद्धतीनं मित्रहो आपल्याला 2 करणींचा गुणाकार करता येतो, 2 करणींचा भागाकार करता येतो. मात्र त्या करणी आपल्याला सजातीय करणी हव्यात. सजातीय करणींचाच गुणाकार आणि भागाकार करता येतो. आणि सजातीय करणी म्हणजेच काय हे आपण मागच्या 8व्या दिवसात अभ्यासलेला आहे. ज्या 2 करणींमध्ये किंवा 2पेक्षा जास्त करणींमध्ये त्यांची कोटी समान असेल आणि करणीस्थ संख्या समान असतील, नसेल तर ते आपल्याला करता येऊ शकतात. त्यानंतर महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आता आपल्याला करणीचे परमेयीकरण आपल्याला जेव्हा 2 करणींचा गुणाकार परमेय संख्या येतो तेव्हा करणीचे परमेयीकरण होते. तर त्यांपैकी कोणत्याही एका करणीस दुसऱ्या करणीचा परमेयीकरण गुणक म्हणतात. बघा आपण 2 करणी घेतल्या, त्या 2 करणींचा गुणाकार काय येत असेल, परमेय संख्या येत असेल. याच्या अगोदर मागच्या उदाहरणात 2 करणींचा आपण गुणाकार केला, बरोबर. त्या 2 करणींचा गुणाकार किती आला होता, 48. तसा यायला पाहिजे. दुसऱ्या गुणाकार जेव्हा 2 करणींचा गुणाकार परमेय संख्या येतो तेव्हा करणींचे परमेयीकरण होते. तर त्यापैकी कोणत्याही एका करणीत दुसऱ्या करणींचा परमेयीकरण गुणक म्हणतात. उदाहरण बघा येथे. आता वर्गमुळात 3 या करणीला वर्गमुळात 3नेच गुणले तर वर्गमुळात 9 मिळतात, बरोबर. आणि वर्गमुळात 9 बरोबर किती, 3. 3 ही परमेय संख्या आहे, बरोबर आहे की नाही. वर्गमुळात 3 या करणीला वर्गमुळात 3ने गुणलं तर वर्गमुळात 9 येतात. आणि 9चे वर्गमूळ किती, 3. आणि 3 ही परमेय संख्या आहे. येथे वर्गमुळात 3 या करणीचे परमेयीकरण झाले. म्हणजेच वर्गमुळात 3 ही करणी स्वतः तिचासुद्धा परमेयीकरण गुणक असते. म्हणजे प्रत्येक करणी ही स्वतःचाच परमेयीकरण गुणक असते. दुसरं उदाहरण घेऊया. आता वर्गमुळात 3 या करणीला वर्गमुळात 12ने गुणलं तर वर्गमुळात 12 गुणेला 3 वर्गमुळात 36 असं मिळतं. आणि 36चं वर्गमूळ काय, 6. आणि 6 ही परिमेय संख्या आहे. म्हणून येथे वर्गमुळात 3 या करणींचे परमेयीकरण झाले किंवा वर्गमुळात 12 या करणीचे परमेयीकरण झाले असं म्हणतात. आणि या वर्गमुळात 3ला या वर्गमुळात 12 या करणीचा परमेयीकरण गुणक म्हणतात किंवा वर्गमुळात 12 या करणीचा वर्गमुळात 3
हा परमेयकरण गुणक असतो आणि एखाद्या करणीला असंख्य परमेयकरण गुणक मिळू शकतात. आता वर्गमुळात 12 याचं सोपं रूप केलं तर 12 म्हणजे 4 गुणेला 3. मग 4चं वर्गमूळ बाहेर काढलं तर 2, म्हणजेच वर्गमुळात 12 ही करणी आपल्याला 2 वर्गमुळात 3 अशी सुद्धा लिहिता येते. म्हणून 2 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 यांचा गुणाकार 6च येईल, म्हणजे ते परमेय संख्या येईल. म्हणजेच वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 12 म्हणजेच 2 वर्गमुळात 3 या दोघं एकमेकींच्या परमीकरण गुणक आहेत असं म्हटलं जातं. आता आपल्याला या उपघटकाच्या अंतर्गत स्वाध्याय बघायचा आहे. आपण 1-2 उदाहरण सोडवूया. तर बघा, खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा. प्रश्न आहे बघा, 3 वर्गमुळात 6 गुणेला 2 वर्गमुळात 2 बरोबर किती होतात? म्हणजे इथे 2 करणींचा गुणाकार करायचा आहे. तो गुणाकार काय असेल तो आपल्याला या अचूक पर्यायांमधून अचूक योग्य तो पर्याय निवडायचा आहे. तुम्ही जर विचार केला तर बघा, 3 गुणेला 2 6 आणि गुणेला वर्गमुळात 6 गुणेला 2 12, म्हणजे 6 वर्गमुळात 12 झाला. याचा गुणाकार जर तुम्ही प्रत्यक्ष गुणाकार आता केला तर 3 गुणेला 2 6 आणि वर्गमुळात 6 गुणेला 2 12, म्हणजे 6 वर्गमुळात 12. मग इथे पर्याय दिसतो आहे का 6 वर्गमुळात 12? नाही सर. मग तर बघा, इथे 6 वर्गमुळात 12 हा गुणाकार झाला, परंतु 6 गुणेला 12 म्हणजे 4 गुणेला 3. 4चं वर्गमूळ बाहेर काढलं तर किती होत आहे? 2, म्हणजे 6 गुणेला 2 काय होतील इथे? 12. म्हणजे आपल्याला 6 गुणेला 2 हे 2 इथे कसे आले तर 4चं वर्गमूळ 2 आणि वर्गमुळात हे 3, म्हणजे 6 गुणेला 2 किती? 12, म्हणजेच 12 वर्गमुळात 3 हा पर्याय काय आहे तिथे योग्य आहे. दुसरं उदाहरण घेऊया बघा, 6 वर्गमुळात 12 भागिला 3 वर्गमुळात 6 बरोबर किती? तर हे पर्याय 2 वर्गमुळात 2, 18 वर्गमुळात 2, 9 वर्गमुळात 6 आणि 3 वर्गमुळात 6. मग यांचा भागाकार करूया. यांचा भागाकार करताना बघा, 6 वर्गमुळात 12 छेद 3 वर्गमुळात 6 म्हणजेच 2 वर्गमुळात 2. कसं? 3 1 3, 3 2 6. यांचा भागाकार केला तर वर्गमुळात 12 छेद 6 म्हणजे 12 भागिला 6, 12 भागिला 6 2, 2 वर्गमुळात 2, म्हणजेच हा ए पर्याय इथे काय आहे? अचूक आहे. त्यानंतर आपल्याला एक दुसरं उदाहरण घेता येईल की प्रश्न दुसरा आहे बघा, खालील उपप्रश्न सोडवा. तर बघा, इथे 4 उदाहरणं दिलेले आहे. सोपे रूप द्या 3 उदाहरणं आहे. पहिल्या उदाहरणात 2 करणींचा गुणाकार आहे. दुसऱ्या उदाहरणात 2 करणींचा भागाकार आहे. ही वरची दोघं उदाहरणं आपण मागच्याच मुद्द्यामध्ये अभ्यासली. 2 करणींचा गुणाकार कसा करायचा हे उदाहरण आपण बघितलं. 2 करणींचा भागाकार कसा करायचा हे उदाहरण बघितलं. त्यामागे सोडवलेल्या उदाहरणांचा आधार घेऊन तुम्ही ही 2 उदाहरणं प्रत्यक्ष स्वतः विद्यार्थी मित्र तुम्ही सोडवायचे आहे. त्यापैकी आपण हे 3रं आणि 4थं उदाहरण घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, पहिलं उदाहरण 3रं उदाहरण आहे. इथे सोपे रूप द्या. कंसात वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2 गुणेला दुसऱ्या कंसात वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2. इथे आपल्याला 2 करणींचा गुणाकार 2 कंसामध्ये बेरीज बरोबर ती करायची आहे आणि गुणाकार करायचा आहे. आता इथे 2 कंसांचा गुणाकार करायचा आहे असं गृहीत आपण धरूया. याप्रमाणे इथे गुणाकार करताना पहिला कंस घेतला आपण वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2 गुणेला दुसरा कंस घेतला आपण वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2.
आता आपण काय करू, दोन कंसाचा गुणाकार करताना काय केलं जातं, पहिल्या कंसातील प्रत्येक पदाने या संपूर्ण दुसऱ्या कंसाला आपण गुणू. म्हणजेच अगोदर वर्गमुळात 5ने आपण या वर्गमुळात 5ने आपण दुसरा कंस वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2 ला गुणले. त्यानंतर आपण वर्गमुळात 2 जे आहे त्याने या कंसाला गुणायचं. आता इथे 2 गुणाकार करायचे आपल्याला. या वर्गमुळात 5ने कंसातील प्रत्येक संख्येला गुणू, तसंच अधिक वर्गमुळात 2ने या कंसातील प्रत्येक संख्येला गुणूया. मग अगोदर आपण पहिला कंस सोडूया. 5 वर्गमुळात 5 गुणिला वर्गमुळात 5 बरोबर वर्गमुळात 25 होतात. 5 5 25. 5 गुणिला 3 वर्गमुळात 2 म्हणजेच ते होईल 3 वर्गमुळात 10 बरोबर. नंतर वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 10 वर्गमुळात 2 गुणिला 3 वर्गमुळात 2 म्हणजे 3 वर्गमुळात 4. आता आपण इथे आपल्याला 1 2 3 4 एकूण 4 करणी दिलेल्या आहेत. त्या 4 करणींची आपल्याला आता बेरीज करायची आहे. मग कोणत्या करणींची बेरीज करता येते की ज्या सजातीय करणी असतील त्याच. आता मधल्या 2 करणी ज्या आहेत 3 वर्गमुळात 10 आणि वर्गमुळात 10 या सजातीय करणी आहेत त्यांची बेरीज होईल. परंतु वर्गमुळात 25 आणि 3 वर्गमुळात 4 या सजातीय करणी दिसत नाही. त्यांची कोटी समान आहे परंतु कनिष्ठ संख्या समान नाही. मग ते अगोदर आपण करूया. बघा, किंवा वर्गमुळात 25 25चं वर्गमूळ 5 अधिक या दोघांची बेरीज केली तर ते येते 4 वर्गमुळात 10 किंवा 3 अधिक 1 गुणिला वर्गमुळात 10. इथे नाही संख्या म्हणजे 1 आहे म्हणजे 3 अधिक 1 कंसात टाकायचं आणि वर्गमुळात 10. आता अधिक 3 वर्गमुळात 4 म्हणजेच 2 म्हणजे 3 गुणिला 2 होतील. 3 गुणिला वर्गमुळात 4 4चं वर्गमूळ 2. बघा आता 5 अधिक 3 अधिक 1 4 म्हणजे 4 वर्गमुळात 10 आणि 3 गुणिला 2 6. आता इथे 5 अधिक 6 यांची बेरीज 11 म्हणजेच आपल्याला मिळेल 11 अधिक 4 वर्गमुळात 10. हे जी दिलेली राशी आहेत त्या राशीचं हे सोपं रूप झालं. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. छेदाचे परमीयकरण करा. तर याच्या अगोदर आपण अभ्यासलेला आहे की छेदाचे परमीयकरण करत असताना त्या छेदस्थानी जी करणी असते त्या करणीचे परमीयकरण गुणक आपल्याला उपयोगी पडतात. तर आपण पहिलं उदाहरण घेऊया. बघा, 1 छेद वर्गमुळात 11. छेदाचे परमीयकरण करणं. इथे छेद आहे 11 म्हणजे वर्गमुळात 11. वर्गमुळात 11 ही अपरिमेय संख्या झाली. तिचं रूपांतर परिमेय संख्येत करायचं आहे. म्हणजेच छेदस्थानी जी करणी आहे वर्गमुळात 11 तिच्या परमीयकरण गुणकाने आपल्याला अंश आणि छेदाला गुणायचं असतं. मग प्रत्येक करणी स्वतःचा एक परमीयकरण गुणक असते. म्हणून आपण काय करू, या करणीच्या अंश आणि छेदाला छेदस्थानी असणाऱ्या करणीचा परमीयकरण गुणकाने म्हणजे स्वतः त्यानेच गुणू. उदाहरणार्थ बघा, 1 गुणिला वर्गमुळात 11 छेद वर्गमुळात 11 गुणिला वर्गमुळात 11. आता इथे बघा, किंमत बदललेली नाही. वर्गमुळात 11 भागिला वर्गमुळात त्याच संख्येला त्याच संख्येनं भागलं तर भागाकार 1 येतो. म्हणजेच 1 छेद वर्गमुळात 11 जसंच तसं राहिलं.
आता वरचा गुणाकार 1 गुणेला वर्गमुळात 11 म्हणजे वर्गमुळात 11 आणि वर्गमुळात 11 गुणेला वर्गमुळात 11 म्हणजे वर्गमुळात 121. म्हणून वर्गमुळात 11 छेद 121चं वर्गमूळ काय 11. असं आपल्याला हे झालं छेदाचं परमीकरण. आता तुम्ही मित्र हो, तुम्ही येथे जसं आपण अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 11ने गुणलं तसं तुम्ही छेदाला आणि अंशाला 2 वर्गमुळात 11ने गुणलं तरी चालेल. 2 वर्गमुळात 11ने गुणलं तरी तुम्हाला हेच मिळेल. लक्षात घ्या, 2 वर्गमुळात 11ने जरी इथे गुणलं तरी तुम्हाला हेच उत्तर मिळेल. दुसरं एक उदाहरण घेऊया. 3 छेद 5 वर्गमुळात 7. येथे 5 छेद 5 वर्गमुळात 7 हा जो छेद आहे या छेदाचं परमीकरण करायचं, म्हणजे त्यातल्या त्यात वर्गमुळात 7 ही जी अपरिमेय संख्या आहे तिचं परमीकरण करायचं आहे. मग छेदस्थानी जी करणी आहे 5 वर्गमुळात 7 या करणीचा कुठल्याही एका परमीकरण गुणकाने अंशाला आणि छेदाला गुणायचं. मग 5 वर्गमुळात 7 या करणीचा एक परमीकरण गुणक आहे म्हणजे तो वर्गमुळात 7. म्हणून वर्गमुळात 7ने आपण अंशाला गुणू म्हणजे 3 गुणेला वर्गमुळात 7. याच वर्गमुळात 7 या परमीकरण गुणकाने छेदाला गुणू म्हणजेच 5 वर्गमुळात 7 गुणेला वर्गमुळात 7. वरचा गुणाकार आपल्याला मिळतो आहे 3 वर्गमुळात 7. खाली गुणाकार मिळाला आपल्याला छेदस्थानी 5 गुणेला 7, कारण 7 वर्गमुळात 7 गुणेला वर्गमुळात 7. तुम्ही ना सर वर्गमुळात 7 गुणेला वर्गमुळात 7 7 कसे 5 तर समजलं. मग वर्गमुळात 7 गुणेला वर्गमुळात 7 म्हणजे वर्गमुळात 49 आणि 49चे वर्गमूळ किती 7. म्हणून छेदस्थानी 5 गुणेला 7. म्हणून बरोबर 3 वर्गमुळात 7 छेद 49. सॉरी 7 5 35. 3 वर्गमुळात 7 छेद 35 येथे 5 वर्गमुळात 7 या छेदाचे परमीकरण झालेले आहे असं म्हणता येईल. विद्यार्थी मित्रो, तुम्ही या व्हिडिओचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा आणि सर्व जे काही लिखाण आहे ते लिखाण आपल्या वहीमध्ये लिहा. तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद.